जय जय रघुवीर समर्थ. सुरुवातीची प्रार्थना आधी घेते. नमो आधिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांचे दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात स्वागत आहे. आणि आज आपण खरंच एक महत्त्वाच्या समासाकडे पाहणार आहोत, लक्ष देणार आहोत. आणि बरंच काही शिकण्यासारखं या समासामध्ये आहे. खूप मोठा समास आहे. अभ्यास करायला लागल्यानंतर, वाचायला लागल्यानंतर कळतं की समास मोठा आहे. आणि आज ज्या कोण मांडणार आहेत आपलं चिंतन, त्यांची आधी ओळख करून देते. त्यांचं नाव सौ शुभदाताई निमकर. शुभदाताई या 35 वर्ष सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होत्या. ॲसिस्टंट मॅनेजर म्हणून त्या रिटायर झाल्या 2018 आणि 2015 साली त्यांनी घंटाळी मित्रमंडळाचा एक डिप्लोमा कोर्स जो असतो योगावरचा, तो त्यांनी केला होता. आणि त्याच्यापुढे 2016 ते 2018 त्यामध्ये त्यांनी MA पण केलं. म्हणजे नोकरी करत असतानाच त्यांनी MA पण केलं. आणि सोमय्या कॉलेजमधनं आणि योगदर्शन हा विषय घेऊन त्यांनी MA केलेला आहे. आणि 2019 साली मात्र आपलं जे प्रापंचिक शिबिर होतं शिवतरगडीमधलं, ते त्यांनी अटेंड केलं. आणि त्या शिबिराला सुदैवाने डॉक्टर शुभदाताई जोशी होत्या आणि आदरणीय अलका, आपल्या आचार्य दोन्ही आचार्य होत्या त्या शिबिराला. म्हणजे आदरणीय अलकाताई मुतालिक आणि आदरणीय माधुरी मावशी जोशी, या हे सगळे असल्यामुळे एक शिदोरी समर्थ विचारांची त्यांची तिकडे तयार झाली. त्याच्यापुढे असं त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांचं दासबोधाचं पारायण त्यांनी 2 वेळा केलं. दासबोध प्रवेश हे पण त्यांचं पूर्ण होत आहे. आता मनाच्या श्लोकांचा त्या अभ्यास करत आहेत, परीक्षा देत आहेत. आणि योग्य ते श्रवण, मनन, निधिध्यासन हे त्यांचं चालूच आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट की ते दोघंही पती पत्नी या अभ्यास वर्गामध्ये एकत्र अभ्यास करत आहेत. म्हणजे यावेळी चिंतन त्या मांडणार आहेत, तर पुढच्या वेळी त्यांचे पती आपल्या अभ्यास सत्रामध्ये त्यांचं चिंतन मांडणार आहेत. तर आता मात्र मी शुभदाताई यांना विनंती करते, कारण समास इतका महत्त्वाचा आहे की आपल्याला त्याच्या चिंतनासाठी जास्त वेळ घ्यावा लागणार आहे आज. आणि आचार्यांकडनं जास्तीत जास्त आज आपल्याला ऐकायचं आहे. मी शुभदाताईंना मात्र आता विनंती करते की त्यांनी त्यांचं चिंतन प्रकट करावं. नमस्कार. मी प्रयत्न करते. माझी शिदोरी खूप छोटी आहे आणि काही चुकलं तर क्षमस्व. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मागील बहुधा ज्ञान या समासात आपण पाहिले की अगदी 14 विद्या 64 कला या सगळ्या सिद्धी मिळवल्या तरी ते ज्ञान नव्हे. मग खरे ज्ञान कोणते बरं? तर समर्थ पहिल्याच ओवीमध्ये सांगतात की ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. आत्मज्ञानाचे आणि ब्रह्मज्ञानाचे लक्षण आपले खरे स्वरूप पाहणे हे आहे. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे हे समर्थाने आधीच सांगितलंय. म्हणजे एकदा डेस्टिनेशन माहिती असेल की तिथपर्यंत कोणत्याही मार्गाने जाता येतं. कोणता मार्ग जवळचा असतो तर काही जणांना तो लांब फेरी मारून यावा लागतो. अर्थात यात शॉर्टकट नाही बरं का, पण त्यांना ज्या मार्गाचे ज्ञान ज्यांना मार्गाचे ज्ञान असते ते जरा लवकर पोहोचू शकतात. आणि किंवा ज्यांना माहिती असूनही आठवत नाही त्यांना जरा मोठा फेरा पडतो. आता आपण ना ह्याचा थोडासा रेफरन्स पतंजल मुनींनी सांगितलंय त्या योग दर्शनामधून घ्या. हेच सूत्र त्यांनी सांगितलंय. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानं, म्हणजे द्रष्टा स्वरूप, द्रष्टा पुरुष स्वतःच्या मूळ रूपामध्ये स्थिरावतो. पातंजल योग सूत्र त्यांनी 4 पादामध्ये सांगितलंय. त्यातला पहिला समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद. यामध्ये जो साधक उत्तम अधिकारी असतो त्याला सिद्ध पदापर्यंत पोहोचण्याला इतरांच्या मानाने सोपं जातं. आणि मुमुक्षु जे असतात त्यांना ज्ञानाची तळमळ असल्यामुळे ते ज्ञानाधिकारी असतात आणि त्यामुळे त्यांना आत्मज्ञान त्या मानाने लवकर होतं. आता बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध या समासातील 72 ते 74 ह्या ओव्यांमधील उल्लेख आपण पुढील समासामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. आता मला ना थोड्याशा इकडे तिकडे उड्या मारायला लागल्या, कारण काय 75 ओव्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्या पण माझ्या थोड्या अल्पज्ञानाप्रमाणे, त्यामुळे जरा माझा गोंधळ झाल्यास प्लीज सांभाळून घ्यावं. आता पहिली ओवी आपण बघितली
दुसरी ओळी, मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, त्या नावज्ञान. मुख्य देव जो ईश्वर आपल्यातील, म्हणजे आपल्यातीलच खरा मी, तेच आपले खरे स्वरूप आहे, ते ओळखावे. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभौतिक वसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. ज्या अवस्थेत प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूतांचा खेळ संपतो आणि मी तू पणाचे द्वैत भेद संपतात, त्याला ज्ञान म्हणतात. दुसरा, तिसरा आणि चौथा, ही जी ही ज्या तीन ओव्या आहेत त्याच्यामध्ये मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर, या नाव ज्ञान. जो अनुभव मन बुद्धी यांना आकलन होत नाही, जो परावाणीच्या पलीकडे आहे, त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात. आता इथे ईश्वर, पंचमहाभूते, परावाणीचा उल्लेख आला आहे. त्याचा रेफरन्स सांख्यांनी सांगितलेल्या 25 तत्वांमधून आपण बघूया. त्यामध्ये ऍडिशन म्हणजे ईश्वर आणि चित्त हे पातंजल योगसूत्रामध्ये सांगितलेल्या सूत्रांचा आधार घेऊन बघूया. कारण योग दर्शन हा सांख्य आणि वेदांताचा दुवा आहे. आपण तत्वज्ञानाचा जो अभ्यास करत आहोत त्यातील द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा हा एक मार्ग आहे. डॉक्टर काकांनी दासबोध चिंतनिकेमध्ये ह्या ओव्यांचे निरूपण केले आहे. ते म्हणजे दोन्ही एकत्र करून मी इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुकले तर क्षमस्व. एकूण 25 तत्वांपैकी प्रमुख तत्व 2, पुरुष आणि प्रकृती. त्यामधील पुरुष चेतन, मूलतः शुद्ध सत्वगुणी असलेले बुद्धी तत्व. पतंजलींनी त्याला त्रिगुणातीत म्हटलेले आहे. प्रकृती ही जड मटेरियल, ती पुरुषाला त्रिगुणातीत म्हटलेले आणि प्रकृती त्रिगुणात्मक आहे. पुरुष प्रकृतीच्या सान्निध्यात आल्यानंतर हालचाल आणि कंपने निर्माण झाली आणि मग त्यातून पुढे महत म्हणजे बुद्धी, अहंकार, मन आणि ज्याला पतंजलींनी त्याच्या पलीकडे जाऊन चित्त संबोधले आहे. नंतर 5 कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रसरूप, गंध आणि या तन्मात्रांमधून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे हे पतंजली मुनींनी सांख्यांनी त्याची फोड केली आहे आणि योग दर्शनामध्येही हेच पतंजली मुनींनी बेस धरलेला आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपण पंचमहाभूत आणि याचा यामध्ये उल्लेख आला म्हणून आपण त्याचं हे पुढे स्वरूप बघत आहोत. आणि ईश्वर पतंजली मुनींनी उल्लेख केलाय तो क्लेश कर्म विपाकाशयी अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. डॉक्टर काकांनी निरूपणात सांगितल्याप्रमाणे आत्मा किंवा कुटस्थ चैतन्य हाच मुख्य देव असून त्याचीच ओळख करून घ्यावी. म्हणजे अहंकार रूपाने असणारी मी ही जाणीव, तो अहंकार बाजूला सारल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्याला आत्म्याचे ज्ञान होत नाही. म्हणून या सगळ्या आपण ही सगळं तत्व बघितली बरं का. बुद्धी, अहंकार, ईश्वर, म्हणजे तसं तसं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. कारण अहंकार हा अंतःकरणाचा भाग आहे. मन, बुद्धी, अहंकार ह्याच्यामधला अंतःकरणाचा भाग आहे. पंचमहाभूतांच्या सत्वगुणांपासून अंतःकरण तयार झाले. मग हे अंतःकरण हेच त्या द्वैताचे मूळ आहे. दृश्य महाभूतांपासून निर्माण झालेल्या अहंकार रूपी द्वैताचे निवारण करणे म्हणजे ज्ञान. ऑन सिमिलर लाईन्स पतंजली मुनींनी सांगितल्याप्रमाणे योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग. आता आपण ओवी क्रमांक 6 ते 9 मध्ये बघूया. सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया, परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते संतत वेगळेची असे. डॉक्टर काकांनी तुर्या या सर्व साक्षिणी अवस्थेला आत्मानुभूतीचा उंबरठा म्हटले आहे. किती छान वाक्य आहे. तुर्यावस्था ही एक ध्यान प्रक्रियेतील अवस्था आहे. उंबरठ्याच्या आधी असलेली द्वैताची जाणीव आणि उंबरठ्या पलीकडील स्वरूपाचा भास, या अवस्थेला काही जण ज्ञान म्हणतात. आपण आता ओवी क्रमांक 10 ते 14 मधले महावाक्यांवरचे निरूपण पाहूया. तत्वमसी म्हणजे तू ब्रह्म आहेस हा उपदेश साधकाला शुद्ध ज्ञान करून देतो. हा उपदेश असूनही रूढार्थाने मंत्र आहे. पण महावाक्य हेच उपदेशांचे सार असून
उपदेशातील खालील 4 महावाक्य दिलेली आहेत. ती आता कशा कशात दिलेली आहेत ते आपण मात्र बघूया. की अयमात्मा ब्रह्म मांडुक्योपनिषदात दिलेले आहे, अथर्व वेदामध्ये. आत्मा हे ब्रह्मरूप आहे. प्रज्ञात प्रज्ञा 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 ब्रह्म ऐतरेय उपनिषदात, ऋग्वेदामध्ये दिलेले आहेत. ज्ञानच ब्रह्मरूप आहे. अहम ब्रह्मास्मी बृहदारण्य उपनिषदात दिले आहे, यजुर्वेदामध्ये मी ब्रह्मस्वरूप आहे. तत्वमसी चांदोक्य उपनिषद सामवेदात दिलेला आहे, तू ब्रह्म आहेस. पण इथे ही सगळी महावाक्य रूढार्थाने मंत्र असली तरी त्याचा नुसता जप करून उपयोग नाही, तर ती म्हणजे करायचंच नसतो. तर ही शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे आणि त्यातून साधकाला चिंतनकाळी ब्रह्मानुभूतीमध्ये ती ब्रह्मानुभूती घ्यावयाची असते. आता आपण बघूया की कुटस्थ 15 ओवी. कुटस्थ चैतन्य ब्रह्मरूप होणे याला आपण आपणासी लाभ किंवा आपणासी लाभ किंवा सायुज्य मुक्ती असे म्हणतात. आपल्याला हे सगळं धावत धावत सगळं करायला लागतं, 75 ओव्या कव्हर करायच्या, त्यामुळे आपण थोडं थोडं घेतो, तर जास्त एक्सप्लेनेशन इथे देत बसणं शक्य नाहीये. त्यामुळे पुढे जाऊया. 16 ते 20 ओवींमधील सर्व मते मतांतरे आत्मज्ञानाचे ठिकाणी लयास जातात. म्हणजे जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ या नाव ज्ञान केवळ वेदांत मते. आपण कुठून आलो याचा शोध घेता घेता अज्ञान नष्ट होते. हेच ते मोक्ष मिळवून देणारे ब्रह्मज्ञान होय. आपण अशी ओळखू जाता अंगी पाणी सर्वज्ञता. ओव्यांचे निरूपण बघू की त्यामध्ये 21 ते 26 मध्ये की यामध्ये मी कोण आहे असा हेतू मनात बाळगून जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी हा देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. पूर्वीचे खरे थोर पुरुष त्यात ज्या ज्ञानाने संसारातून पार पडले ते व्यासमुनी, वसिष्ठ हे महामुनी, शुक नारद जनकादी हे महाज्ञानी, शुक नारद समाधानी, हे म्हणजे हे त्यांनी त्याच्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. वामदेवादी योगेश्वर, वाल्मिकी, अत्री ऋषीश्वर, शौनकादय, सनकादी थोर ज्ञानी, आदिनाथ, गोरक्षनाथ हे नाथपंथीय योगी आत्मज्ञानाने समाधानी झाले. आत्मज्ञान हे सगळ्या परमार्थ साधनेचे फळ आहे आणि समाधान हे शुद्ध ज्ञानाचं लक्षण आहे. आता विक्रमांक 31 याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जगामध्ये कितीतरी भाषा, ग्रंथ, पुराण, वेद पण या आहेत, पण त्या सगळ्याचा खोल अर्थ म्हणजे आत्मज्ञान आहे. सगळ्यांनी तेच सांगितलंय. पण आपण कुठल्याही मार्गाने जाऊया, सगळ्याचा काय म्हणायचं मतितार्थ की आत्मज्ञानापर्यंतच आपल्याला पोचायचं आहे. तर 32 ते 38 मध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की मी कोण आहे अशी जिज्ञासा निर्माण झाली असता मी देहाहून भिन्न आहे हे लक्षात घेऊन चिंतन केल्यावर जो खरा मी आहे त्याच्याशी एकरूपता येते. म्हणजे आपण कसं स्टेप बाय स्टेप जायचंय. मी देह आहे, हा देह माझा आहे, हे आपण तर म्हणजे आपण खूप देहावर प्रेम करतो, म्हणजे जशी आपली ही देवबुद्धी आहे, बरोबर. मग ते हळूहळू आपल्याला हे समजत जाईल जसं जसं आपली साधना पुढे पुढे जाईल. मग पुढे पुढे पुढची स्टेप काय, तर मी देह नाही, मी ब्रह्म आहे, अशा क्रमाने स्वरूप प्राप्तीचा विकास होत जातो. संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचा अभ्यास केलेला नसतानाही गुरुकृपा म्हणजे काय, गुरुकृपा काय करू शकते हे समर्थ आत्मविश्वास पूर्वक सांगतात. गुरुमुखातून आलेले वचन वेदांताहूनही गहन असते, कारण ते अनुभवातून भिजून आलेले असते. त्यामुळे शिष्याला समाधान मिळते आणि म्हणून ते वेदांता इतकेच मौल्यवान आहे. ओके. आता पुढे 42 ते 45 मध्ये समर्थांनी गुरु शिष्याचे आदर्श नाते निर्माण झालेल्या महावाक्यातील गूढ अर्थ सांगितला आहे. कोणता, तर तू ब्रह्म आहेस हे खरे वर्म आहे आणि त्याविषयी कोणताही संशय बाळगू नकोस. कारण आपल्याला खूप शंका कुशंका असतात, पण आपण एकदा सद्गुरूंच्या वरती जे सोपवलं की सद्गुरू सांगतील ते आपल्याला ऐकायला पाहिजे. त्याप्रमाणे ते सांगतात की कुठलाही संशय बाळगू नकोस.
तसेच 46 ते 51 या ओव्यांमध्ये समर्थांनी आत्मनिवेदनाची प्रक्रिया सांगितली आहे. ज्या वेळेला जगताविषयी जगत हे खरे आहे हे आपण समजत होतो. ते मिथ्या आहे असे ज्ञान झाल्यानंतर जगत पूर्वीप्रमाणेच दिसले तरी ते बाधित झालेले असते. मगाशी ह्याचा अभ्यास करताना मला 3 गोष्टी शमिका त्यांनी सांगितल्या, पण मी आता त्या विसरले. पण मला अर्थ त्याचा थोडा कळला, की जगाचं जरी ज्ञान ईश्वर म्हणजे डोळ्यासमोर ते दिसत असलं तरी सुद्धा ते बाधित झालेलं असतं. तर म्हणजे जगाचा नाश नसतो झालेला. पण ते पूर्वीप्रमाणे दिसत अ, पूर्वीप्रमाणे ते खरे आहे असं आपण समजत होतो. ते मिथ्या आहे हे आपल्याला समजलेलं असतं. म्हणून आणि ह्या जगाचा नाश मात्र ईश्वरी योजनेनुसारच होतो आणि ब्रह्मांडाचा प्रलय जेव्हा होतो आणि मग आपोआपच ते आत्मनिवेदन होऊन जातं. आता आपण पुढे 52 ते 60 मध्ये जाणार आहोत, की गुरु शिष्याचं नातं. तर गुरु शिष्याचं नातं हा उपदेश आहे केलेला आहे त्यांनी ह्या ओव्यांमध्ये, की जो शिष्य आपल्या गुरुशी अनन्य असतो त्याला आत्मनिवेदनाची काळजी नसते. अखंड घडे श्रवण मनन तरीच पाहिजे समाधान. पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. अलकाताईंच्या परमार्थ विज्ञानाच्या लेक्चर मधले एक रेफरन्स इथे द्यावासा वाटतो, की सार सोडून असार ते त्यागावे सार सोडून घ्यावे असार ते त्यागावे ती श्रवण भक्ती. माणसाला अभ्यास एक मिनिट हा अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान. पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. अभ्यास आणि वैराग्य यामुळे आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो. इथे ना मला 63वी ओवी जेव्हा वाचली तेव्हा माणसाला ज्या गोष्टीचा ध्यास लागतो तीच गोष्ट त्याला मिळते. इथे मला रामकृष्ण परमहंसांची आठवण होते, की त्यांना काली मातेच्या दर्शनाचा इतका ध्यास लागला होता, की शेवटी त्या देवीने तिला दर्शन दिले. आणि त्यांचा जो अभ्यास आणि वैराग्य ह्यामध्ये एकदम असलेला परमशिष्य विवेकानंद ज्यांनी पतंजली मुनींनी सांगितलेली जी अष्टांग योग जो एक अजून एक मार्ग आहे तो ह्या पुढच्या कैवल्यावस्थामध्ये जाण्याकरता त्याला राजयोग हे नाव दिलं आणि त्या दोघांना माझे नमन. एक मिनिट अशा प्रकारे आपण आता थोडं शेवटाकडे येऊया, कारण 15 मिनिटच वेळ आहे आपल्याला आणि बाकीचे ज्या ओव्या आहेत पुढच्या त्या बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध यांची लक्षण आहेत ती आपण पुढील समासामध्ये बघूया. आता कन्क्लूड करताना अशा प्रकारे सूर्य उगवतात जसं दराखोरातील अंधार निघून जातो, मळप दूर होतं आणि उरते ते फक्त समाधान, निखळ आनंद. जीवनाचं ध्येय आत्मज्ञान आणि गुरुनिश्चयाचा प्रसाद मिळतो ती अनुभूती अवर्णनीय असावी. त्याला शब्दांचा स्पर्शही होत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, शब्दे विण संवादू दुचे विण अनुवादू. आता ही सगळं आपण करत असताना अभ्यास करत असताना शंकराचार्यांनी जे सांगितलं आपल्याला त्याच्याकडे मी वळते, की जन्मापासून मी करणाऱ्या माणसाला मी कोण हे कधीच कळले नाही. मी म्हणसी परी जाणसी खरा काय काय खरा मी कोण, असे काय मी मन बुद्धी वा प्राण पहा निरखोन, असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. खरा मी ओळखणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. शंकराचार्य जेव्हा श्रीगुरूंकडे गेले तेव्हा श्रीगुरु पर्णकुटीत होते. चाहूल लागताच त्यांनी प्रश्न केला, कोण आहे? त्या प्रश्नाचे उत्तर आत्मशतकात दिले आहे. मन बुद्धी अहंकार चित्तानी नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च प्राण घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायू, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, न च प्राण संज्ञो न वा सप्त धातु वा न वा पंचकोशः, न वाक् पाणिपादौ न चोपस्थ वायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मद मत्सर माता पिता गुरु शिष्य यापैकी मी कोणीही नाही. मी निर्विकल्प निराकार सर्व व्यापक बंध मोक्ष रहित असे सच्चिदानंद
सत्व सत्व सच्चिदानंद रूप तत्व आहे. ध्यानपूर्वक प्रक्रियेत आपण हळूहळू पुढच्या स्टेपला जाताना काय काय आपण आहोत याच्यामध्ये त्यांनी या स्तोत्रामध्ये त्याचा पूर्ण अर्थ त्या स्तोत्रामध्येच आलेला आहे. आणि कोण आहोत आपण तर शिवस्वरूप आहोत. एंड कन्क्लुडिंग प्रार्थना. प्रार्थना. नेक्स्ट. एक मिनिट मला पाणी प्यायचं. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्मि. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. शुभदाताई, छान झालं, कारण समासच डिफिकल्ट होता आणि समास मोठाही होता आणि थोडक्यात त्याचा सार घेणं खरंच अवघड होतं. आणि त्यातही तुम्ही एखादा दृष्टांत घ्यायचा प्रयत्न केलात, तुम्ही आचार्यांचा रेफरन्स घेतलात, तुम्ही डॉक्टर काकांच्या प्रवचनामधनं किंवा दासबोध चिंतनिकामधला पण रेफरन्स तुर्यावस्थेसाठी उंबरठा म्हणून वापरला होता, तोही छान झाला. फक्त एक दोन ठिकाणी सुरुवातीला सांख्य दर्शन का घेतलं आणि योग्य दर्शन का घेतलं ते मला जे कळलं नव्हतं, तो प्रश्न उरतोच आहे. आणि अजून एक मला प्रश्न, आता ते तुमचं ऐकताना जे तुम्ही असं म्हणलात की हालचाल आधी झाली, मला ते एक्झॅक्टली आठवत नाहीये, परत ऐकायला हवं तुम्ही काय बोललात ते. मग हालचाल झाली, मग त्याच्यानंतर महत्तत्व असं तुम्ही बोललात, बरोबर ऐकलं का मी? म्हणजे हालचाल झाल्यानंतर महत्तत्व म्हणजे त्रिगुण, पहिले त्रिगुणातीत अवस्था होती ना, पुरुष शुद्ध तत्व होतं आणि मग नंतर त्रिगुणांचा इम्बॅलन्स जेव्हा होतो ना, महत्तत्वाची अवस्था काय आहे? तिकडे त्रिगुण ऑलरेडी फॉर्मड आहेत असं म्हणायचं का तुम्हाला? हा, म्हणजे पहिल्यांदा काहीच नव्हतं, पुरुष तत्व आहे ना ते फक्त शुद्ध चैतन्य होतं, पूर्ण शुद्ध. ती कळतंय मला. महत्त्व तुम्ही काय रेफरन्स करताय? कारण महत्तत्व अदरवाईज हो, समष्टी बुद्धी जेव्हा आपण म्हणतो ती अव्यक्त दशा आहे आणि तिकडे पण हालचाल नसते. म्हणजे आपण वेदांतींचा अभ्यास करतो तेव्हा ती तिकडे वरती असते आणि तिकडून नंतर मग एकोहम बहुस्याम वगैरे होतं इथे समष्टी बुद्धी म्हणणं पुढे. मी काही चुकत असेल तर आचार्य पण सांगतील, पण तुम्ही कसा रेफरन्स घेतला तो मला अर्थात इथे कळला नाही. तो सांख्यांप्रमाणे त्यांनी, कारण थोडा थोडा प्रत्येक ह्याच्यात फरक आहे ना, त्याप्रमाणे सांख्यांनी ऍक्च्युली रेफरन्स घ्यायची गरज, आय डोंट नो, आय रिअली डोंट नो, की सांख्य दर्शनाची आणि इकडे एस्पेशली या समासामध्ये वेदांताबद्दल इतकं काही सांगितलं गेलेलं आहे वेदांत मताबद्दल, तर मला काही सांख्य मत कसं काय ते कळलं नाही आणि त्यांचं मला ऑलरेडी मत माहित नाहीये. मला सांख्यबद्दल हे माहिती आहे की ते निरेश्वरवादी आहेत, योगांबद्दल हे माहिती आहेत की ते सैश्वर आहेत पण ते अद्वैती आहेत. तो तुझ्याशी मी बोलताना ते बरोबर झालं होतं बोलणं, पण त्याच्यामध्ये मला सांगताना हे सांगायचं होतं, तो मी प्रयत्न इकडे जोडायचा केला की सुरुवातीला जे आपण काय म्हणतो, आपण देहबुद्धी असते किंवा पहिल्यांदी जे मनबुद्धी अहंकार, म्हणजे पंचमहाभूतांचा जो उल्लेख आलाय ना, किंवा मनबुद्धी अहंकार, म्हणजे आपल्याला दृश्य स्वरूप कसं दिसतं, द्वैत जे आहे ना, ते सगळं त्याच्यामध्ये साठवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या स्टेपला अद्वैताकडे जातो. म्हणजे वेदांतचा जो अभ्यास आहे तो अजून खूप उच्च पातळीवरचा आहे. आता माझ्यासारख्यांची, मी तुम्हाला म्हटलं तसं की मी फार बद्धावस्थेत आहे आणि मला असं काही नाहीये, छान अभ्यास चालू आहे. आणि मगाशी आपलं जे बोलणं झालं होतं त्याच्यात ते 3 शब्द असे होते, एक नाश असा शब्द आहे, एक लय असा शब्द आहे आणि दुसरा बाध असा शब्द आहे. तर नाश जेव्हा होतो तेव्हा एखाद्या गोष्टीचा नाश होतो की ते परत, हो, नाश, लय, कारण लय जेव्हा होता, फॉर एक्झाम्पल अवस्था, एका अवस्थेमधनं दुसऱ्या, आपण लयाला आता निद्रा लय असं आपण म्हणतो, प्रलय होतो, लय आहे त्याच्यामध्ये, तर तेव्हा आपण अव्यक्त दशेमध्ये जातो आणि अव्यक्त मधनं पुन्हा निर्मितीची शक्यता असते, कारण ते अव्यक्त दशेमध्ये असतं. आणि या सगळ्यापेक्षा वेदांत शास्त्र आपल्याला शिकवतं की तुम्ही बाध करा,
बाध म्हणजेच तेव्हा हां, समोर आपल्या हो. ते प्रेझेंट असतंच. पण हो, आपली हो. स्ट्रॉंग दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असा विचार हं, करायचा हं. असतो, की हे सगळं बाध करायचं आहे किंवा बाध हं. मिथ्यात्व दृष्टीने जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा त्याचा बाध होतो. असं हं, होतं. हं. Anyway, हं, मी हं, छान हं. झालं वेगळ्या अँगलने उलट ऐकायला मिळालं. मी आचार्यांना विनंती करते, की त्यांनी या कारण हा खूपच महत्त्वाचा समास आहे, आपण त्यांनाही वेळ देऊया. हो, हो. हो मावशी. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची आधी प्रार्थना केली आणि त्यांना म्हटलं तुम्हीच आता वधवून घ्या. अत्यंत कठीण असलेला असा हा समास आहे. शुद्ध ज्ञान. नेमकं शुद्ध ज्ञान म्हणजे काय याचा अतिशय सुंदर पद्धतीने समर्थ या ठिकाणी विस्तार करत आहेत. विस्ताराने ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पहिल्याच ओवीमध्ये त्यांनी जे काही सांगितलंय की ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. तर नेमकं आपणासे आपण पाहावे म्हणजे नेमकं कोणी कोणाला पाहावं आणि कशा पद्धतीने ते पाहावं याचा विचार समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगताहेत. शुभदातांनी छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला, कारण विषयच इतका क्लिष्ट आहे की त्या विषयावरती बोलणं किंवा सांगणं, समजावून सांगणं हे अतिशय कठीण आहे. तरी पण त्यांनी योगशास्त्र, पतंजलीचं योगशास्त्र, सांख्य वगैरेचा उल्लेख करत करत मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि सुरुवातीला हा प्रयत्न आपला असाच असतो, कारण आपल्याला एकदम त्याची क्लॅरिटी कधीच आलेली नसते. जसं जसं आपलं श्रवण होत जातं तसं तसं त्याची क्लॅरिटी जी काही आहे ती आपल्याला येत जाते. आणि जेवढी जेवढी क्लॅरिटी येत जाईल तेवढं तेवढं मग तो समास आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजतो पण मांडता पण येतो. तर शुभदाताई आपला नवीनच हा त्या ठिकाणी जो काही मांडण्याचा प्रयत्न होता तो चांगला झालेला आहे. आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत एक 2-4 ओव्या आणि 2-3 दृष्टांत याच्या माध्यमातून मी हा विचार, शुद्ध ज्ञानाचा विचार जो समर्थांना सांगायचा आहे तो सांगण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता ज्ञान म्हणजे नेमकं काय हे बहुधा ज्ञानमध्ये आधी सांगून झालेलं आहे की नेमकं ज्ञान म्हणजे काय. या बाकीच्या सगळ्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाहीत, तर खरं जे आत्मज्ञान आहे आणि ते आत्मज्ञानामध्ये मग नेमकी काय प्रक्रिया आहे तर ते म्हणतात की पाहावे आपणासे आपण या नामज्ञान. म्हणजे आपणच आपल्याला पाहायचं आहे. आणि आपणच आपल्याला पाहायचं म्हणजे याच्यामध्ये 2 मी आहे. मीच मला पाहायचं आहे आणि मीच मला पाहायचं आहे. तर 2 मी म्हणजे एक पहिला मी आहे तो वरवरचा आहे आणि एक दुसरा मी जे आहे तो खोलवर असलेला मी आहे. आणि वरवर असलेला मी जो आहे तो खोटा आहे आणि खरा मी जो आहे तो खरा मी हा त्या ठिकाणी अत्यंत ज्याला जणू काही दडलेला म्हणूया आपण. तर अशा पद्धतीने तो 4 पंचकोशांमध्ये दडलेला आहे, 4 देहांमध्ये तो दडलेला आहे आणि म्हणून मग त्याला आपल्याला शोधायचं आहे. आता वरवर पाहिलं तर अगदी नवीन माणसाला हे ऐकताना असं वाटेल की पाहावे आपणासे आपण. अरे आपण तर आपल्याला रोजच पाहतो आरशामध्ये. आपण नाही का पाहत आपल्याला. पण ते पाहणं आहे का ते तिथे त्यांना तसं म्हणायचं आहे का, तसं त्यांना ते म्हणायचं नाही आहे. तर पाहावे आपणाचे आपण म्हणजे खोट्या मीनी खऱ्या मीला शोधून काढायचा प्रयत्न करायचा आहे. आणि खोट्या मीनी खऱ्या मीला शोधून काढायचा कारण खोटा मी जो आहे तो सातत्याने बदलणार आहे, पण खरा मी जो काही आहे तो मात्र कधी सुद्धा बदलत नाही. की जसं खोटा मी आणि खरा मी. तर हा जीव जो आहे तर तो जीव म्हणजे हा खोटा मी आहे आणि आत्मा जो आहे तो खरा मी आहे. तर या जीवाने त्या आत्म्याला मग त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता वरवर पाहता जो मी देहाला धरून असलेला मी किंवा जीवाला धरून असलेला मी, नातेवाईकांच्या संदर्भात असलेला मी, तर तो सतत बदलतो ना. जेव्हा जेव्हा मी ज्या ज्या व्यक्तीच्या संदर्भात येते, संपर्कात येते, तर त्या व्यक्तीच्या संपर्काने मी बदलत जाते. कधी मी काकू, कधी मी मामी, कधी मी मावशी, कधी मी आत्या. म्हणजे अशा पद्धतीने हा वरचा मी जो आहे तर तो सातत्याने बदलत असतो. तो कधीतरी मी श्रोता असते, कधीतरी मी वक्ता सुद्धा असते. म्हणजे श्रोता वक्ता हा सुद्धा मी जो काही आहे तर तो जो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तो सुद्धा काय आहे, खोटा आहे. कारण मी कायमस्वरूपी
मी श्रोताही नाही आणि कायमस्वरूपी मी त्या ठिकाणी काय तर वक्ता सुद्धा नाही. मी काम करणारी आहे, ऑफिसमध्ये जाते, कधी मी गृहिणी असते. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण त्याचा विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा वरचा मी जो आहे तो सातत्याने बदलतो आहे. पण ज्याच्या सत्तेवर मात्र तो बदलतोय तो मात्र कायमस्वरूपी जसाच्या तसा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मग आता आपल्याला मुख्य देवाशी ओळखावे असं जेव्हा समर्थ सांगतात किंवा जाणावे असं सांगतात, तर तेव्हा तो मुख्य देव म्हणजे कोणता आहे की जो कधीही बदलत नाही, जो कायमस्वरूपी शाश्वत आहे आणि ज्याला त्या ठिकाणी बदलणं हे माहीतच नाही. तर असा जो काही मी आहे म्हणजे आतला मी जो काही आहे तर तो त्या ठिकाणी त्याला जाणावं. आणि तो जर कोणता असेल तर तो शास्त्र आपल्याला सांगतं, समर्थ आपल्याला सांगतात की तो कोणता आहे, तर तो खरा मी म्हणजे आत्मस्वरूप मी आहे. आणि त्या आत्मस्वरूप मीला जाणण्याचा प्रयत्न जो काही आहे तो जीवानी करायचा आहे. तर अशा पद्धतीने मग त्याला जाणता जाणता आता हे जाणणं म्हणजे नेमक्या कशा पद्धतीने जाणायचं आहे, तर याच्यामध्ये ज्या काही प्रक्रिया आलेल्या आहेत की मी माझ्या देहाला सुद्धा जाणते. तो काळा आहे का गोरा आहे, तो मध्यम आहे का उंच आहे, की तो कसा आहे. म्हणजे या देहाला जाणणारा सुरुवातीचा जो जीव आहे तो जीव या देहाला जाणतो आणि म्हणून तो त्या देहापासून वेगळा असतो. आपण काकांची वाक्य पुष्कळ ऐकलेली आहेत. काका म्हणतात जे जे माझं आहे ते मी नाही आणि जे जे माझं आहे ते मी नाही म्हणजे मग देह मी नाही, मग मी त्या ठिकाणी मन माझं आहे म्हणजे मन मी नाही, बुद्धी माझी आहे म्हणजे बुद्धी मी नाही वगैरे अशा पद्धतीने काका आपल्याला सगळं समजावून सांगतात. आणि म्हणून मग हा जो काही वरचा मी आहे जो मला मी वाटतो आहे तर तो मी हा खोटा आहे, हा बदलणारा आहे, हा कधीतरी नाश पावणार आहे. आणि जे नाश पावणारे असतं ते तत्व खऱ्या अर्थाने सत्य नसतं, जे शाश्वत असतं तेच तत्व सत्य असतं. आणि या दृष्टीने जर का विचार करायला घेतलं तर त्या तिसऱ्या ओळीमध्ये ते जेव्हा म्हणतात की जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक ओसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान. आता नेमकं ज्ञान द्वैताचा मागमूसही जिथे राहत नाही त्या तत्वाच्या अनुभवाला ते म्हणतात ज्ञान असं म्हणतात. एक छान गोष्ट मी वाचली होती या संदर्भामध्ये की एक श्रीगुरू असतात आणि त्यांचा एक शिष्य असतो. तो त्या शिष्याला खूप तळमळ लागते की मला माझं स्वरूप खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून तो श्री गुरूंकडे जातो आणि गुरुदेवांना प्रश्न विचारतो की गुरुदेवा मला तुम्ही माझं खरं स्वरूप काय आहे ते मला तुम्ही समजावून सांगा. मला खूप जिज्ञासा लागलेली आहे की मी म्हणजे नेमका कोण आहे. आणि मग श्री गुरु त्याची तळमळ पाहतात, त्याची जिज्ञासा पाहतात आणि त्याला हळूहळू हळूहळू एक पद्धतीने ते सांगायला सुरुवात करतात. तर त्यावेळेस ते म्हणतात की सुरुवातीला म्हणतात की मला सांग की तू म्हणजे पृथ्वी आहेस का. तर तो पृथ्वीकडे बोट दाखवतो आणि तो म्हणतो की नाही नाही ही काय आहे पृथ्वी आणि ही पृथ्वी म्हणजे काही मी नाही, ही माझ्यापेक्षा वेगळी आहे, ही काही मी नाही. मग म्हणतात की तू जल म्हणजे तू आहेस का असा दुसरा प्रश्न त्याला विचारतात. तर तो म्हणतो नाही जल म्हणजे सुद्धा मी नाही, कारण मी सागर पाहतो, नद्या पाहतो, पाणी पाहतो, विहिरीचं पाणी पाहतो, आपण घरात भरून ठेवलेलं मी पाणी पाहतो. आता हे पाणी मी पाहतो म्हणजे मी त्याच्यापासून काय आहे तर वेगळं आहे आणि म्हणून मग जल म्हणजे सुद्धा मी नाही. मग विचारतात तू म्हणजे तेज आहेस का. तर पुन्हा त्या ठिकाणी तो उत्तर देतो की नाही मी म्हणजे तेज नाही, कारण मी सूर्य पाहतो, चंद्र पाहतो, नक्षत्र तारे जे जे तेजयुक्त पदार्थ आहेत अर्थात अग्नी जो काही आहे तो सुद्धा तेजयुक्त आहे आणि म्हणून तो सुद्धा मी नाही, कारण त्या सगळ्यांना पाहणारा मी त्याच्यापासून वेगळं आहे म्हणून ते तेजतत्व म्हणजे सुद्धा मी नाही. मग म्हणतात तू वायू आहेस का. तर तो शिष्य उत्तर देतो की वायू मला दिसत नाही, पण तरी सुद्धा वायू जरी मला दिसत नसला तरी तो वायू जो काही आहे तर तो माझ्या त्वचेला स्पर्शाच्या माध्यमातून कळतो की आज उष्ण वारं वाहत आहे किंवा आज थंड वारं वाहत आहे. म्हणजे अशा पद्धतीने थंड वारं उष्ण वारं असं त्वचेच्या माध्यमातून मला ते कळतं आणि म्हणून ते वारं म्हणजे सुद्धा मी नाही. किंबहुना एखाद्या वेळेस सोसाट्याचा खूप वारा आला तर कदाचित तो डोळ्यांनी दिसू सुद्धा शकतो,
की वारं वादळ सुटलेलं आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत सोसाट्याचा तो वारा आहे. तर हे सुद्धा अशा पद्धतीने दिसू शकतं आणि म्हणून त्या वाऱ्याला पाहणारा मी सुद्धा त्या वाऱ्यापासून वेगळा आहे. मग म्हणाले की आकाश म्हणजे तू आहे का? तर तो म्हणाला नाही. आणि वर आकाशाकडे त्यांनी बोट दाखवलं आणि बोट दाखवून तो म्हणाला, हे काय आकाश? या आकाशाला मी पाहतो आहे. ज्या अर्थी या आकाशाला मी पाहतोय त्या अर्थी मी त्याच्यापासून वेगळा आहे. तर मग गुरु त्याला म्हणतात की म्हणजे पंचमहाभूत म्हणजे तू नाहीस, बरोबर? तर तो म्हणाला की हो, पंचमहाभूत हे माझ्यापासून वेगळे आहेत आणि त्यामुळे त्यांना पाहणारा मी जो काही आहे. तर म्हणे हे नक्की ना की पंचमहाभूत म्हणजे तू नाहीस? तर म्हणे हो, हे पंचमहूत जेथे दृश्य प्रकृती सरे याचा विचार आपण करतोय बरं का, की अशा पद्धतीने म्हणजे हे जे काही आहे, दृश्य जे काही आहे, प्रकृती जी काही आहे, पंचमहाभूत जी काही आहेत, तर ही पंचमहाभूत मी नाही असं तू पक्क म्हणतोयस? हो म्हणे. असा तुझा ठाम निश्चय आहे? हो, ही पंचमहाभूत म्हणजे मी नाही. आणि मग गुरूंनी मात्र मग हळूच त्याला म्हटलं, मग तुला मी सांगतो की हा तुझा देह जो काही आहे हा पांचभौतिक आहे आणि पांचभौतिक असल्यामुळे या पंचमहाभूतांपासूनच तो तयार झालेला आहे. मग तू आता मला कबूल केलेला आहेस की पंचमहाभूत म्हणजे तू नाहीस. मग या पंचमहाभूतांनी तयार झालेला हा जो काही देह आहे, की जसं माझ्यामध्ये जलतत्व आहे, हा देह जो काही आहे म्हणजे जाड स्थूल असणारा हा देह, तर हा स्थूल असणाऱ्या या देहामध्ये हे पृथ्वी म्हणजे त्या ठिकाणी जे हाडं वगैरे जी काही आहेत, आता तो विचार जास्त आपण करू नये, सगळ्यांना ते ठाऊक आहे. आणि म्हणून हाडं वगैरे ही जी काही आहे तर हे पृथ्वी तत्व आहे. दात आहेत हे पृथ्वी तत्व आहे. मग हे त्या कशापासून तयार झाले? तर या पृथ्वी तत्वापासून तयार झाले. जल जे आहे तर मूत्र जे काही आहे, पाणी आपल्या शरीरामध्ये काही असतं, त्याचबरोबर त्या ठिकाणी काय घाम आपल्याला येतो, किंबहुना त्या ठिकाणी आपल्याला काय रक्त असतं, लाळ असते. तर हे सगळं जे काही आहे तर हे जलतत्व आहे. आणि पुढे तेजतत्व म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो की शरीराला एक काय टेम्परेचर असतं, म्हणजेच या ठिकाणी आपलं शरीर जे आहे हे या तेजतत्वापासून झालेलं आहे. टेम्परेचर असतं किंवा जठराग्नी आपल्यामध्ये असतो, भूक लागते तर तेजतत्वामुळे ती भूक लागते. वायू जे आहे तर पंचप्राण आपल्यामध्ये आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने हा स्थूल देह सुद्धा आणि आपल्या शरीरामध्ये पोकळी सुद्धा आहे. म्हणून इकडनं तिकडे जे काही जे अन्न जातं, रक्त जातं, ती पोकळी असल्याशिवाय ते इकडनं तिकडे जात नाही, आपल्या ढेकर येते. तर आत असलेली जास्तीची हवा किंवा हे जे बाहेर पडते. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये हे शरीर पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. आणि पंचमहाभूतांनी हे तयार झालेलं असल्यामुळे हे पंचमहाभूत म्हणजे तू नाही. कारण आपण बोलताना सुद्धा म्हणतो की अमक्या तमक्या व्यक्तीचा देह पंचतत्वात विलीन झाला. आणि विलीन झाला म्हणजे काय? तर त्या ठिकाणी जी काही प्रक्रिया होते अग्निसंस्काराची तेव्हा ते पंचतत्वात तो देह चालला जातो. आणि म्हणून या पंचमहाभूतांनी तयार झालेला हा जो काही देह आहे हा म्हणजे तू नाही. म्हणजे स्थूल देह कशा पद्धतीने तू नाही याचा विचार श्री गुरूंनी त्या ठिकाणी त्या शिष्याला सांगितला. आणि मग पुढे अशाच पद्धतीने सूक्ष्म देहाचा विचार सुद्धा त्यांनी समजावून सांगितला की प्रत्येक सूक्ष्म देहाची तत्व सुद्धा जी काही आहे ती पंचमहाभूतांपासून तयार झालेली आहे. मला सगळ्यांना माहिती आहे की मन वायू तत्वाचं आहे, बुद्धी तेज तत्वाची आहे, चित्त जल तत्वाचा आहे, अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे आणि अंतःकरण आकाश तत्वाचा आहे. म्हणजे हा सूक्ष्म देह सुद्धा जो काही आहे तर हा सूक्ष्म देह म्हणजे जेवढ्या पद्धतीने याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो तेवढ्या पद्धतीने जर का तो विचार आपण करत गेलो, म्हणजे जे माझं आहे, मन माझं आहे म्हणजे मी मन नाही, बुद्धी माझी आहे म्हणजे बुद्धी मी नाही, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी तो विचार सांगितलेला आहे. आणि मग सूक्ष्म देहाचा सुद्धा निराश आपल्याला अशा पद्धतीने करता येतो. मग मुख्य म्हणजे काय की हळूहळू समर्थ आपल्याला या चारही देहांचा निराश कशा पद्धतीने करावा आणि त्याच्या पलीकडे तू ते तत्व कसं आहे हे समजावून सांगत आहेत. आणि त्या श्रीगुरूंनी सुद्धा मग अशा पद्धतीने सूक्ष्म देहाचे घटक जे काही आहेत तर ते पण म्हणजे तू नाही, कारण ते सुद्धा पंचमहाभूतांनी तयार झालेले आहेत आणि म्हणून ते तू असणं शक्य नाही. असं एक 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 करत करत त्याला पटवून दिलं.
मग कारण देहाचा विचार सांगितला, मग महाकारण देहाचा विचार सांगितला. कारण देहामध्ये सुद्धा कारण देह हे कशाला म्हणतात तर गाढ झोपेची जी काही अवस्था आहे त्या गाढ झोपेच्या अवस्थेला त्या ठिकाणी कारण देह असं म्हटलं जातं. आता पण तोच विचार गाढ झोपेमध्ये हे अज्ञान असतं आणि अज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी मग काय तिथे मी जो काही आहे तो मी म्हणजे खोटा मी पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि फक्त खरा मी जो काही आहे तो तिथे शिल्लक असतो आणि म्हणून तो आनंदरूप असल्यामुळे आपल्याला त्या आनंदाचा गाढ झोपेमध्ये अनुभव येतो. पण ती गाढ झोप जेव्हा उत्थान पावल्या जातं म्हणजे जाग येते तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं तर अशा पद्धतीने पुन्हा पूर्वीचे जे काही संस्कार आहेत ते पूर्वीचे संस्कार उमटतात. मुख्यतः हा कारण देह जो काही आहे हा आमच्या जागृतीलाही पण म्हणजे गाढ झोप ही आमच्या जागृतीलाही पण त्या ठिकाणी कारण आहे आणि आमच्या स्वप्नावस्थेला देखील कारण आहे. कारण त्यातनंच आपण स्वप्नावस्थेमध्ये जातो किंवा त्यातनंच आपण कशामध्ये येतो तर जागृतीमध्ये येतो आणि अशा पद्धतीने मग हा कारण देह म्हणजे सुद्धा तू नाही. पण आपण तिथे एवढं मात्र म्हणतो जागा झाल्यावरती की मला काही सुद्धा कळलं नाही. काही सुद्धा कळलं नाही याचा अर्थ काय होतो तर काही कळलं नाही म्हणजेच ते अज्ञान आहे, ती अज्ञानाची ती अवस्था आहे. पण मला मात्र सुखाचा अनुभव आला म्हणजे मला आता खूप छान वाटतंय कारण खूप छान झोप झालेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी हे काही नाही किंवा अज्ञान आहे म्हणजेच त्या अज्ञानाचं मला काही कळलं नाही हे कळलेलं आहे. आणि त्यावेळेस फक्त त्यावेळेस आपण बोलू शकलो नाही कारण एकेकामध्ये लीन झालेलं असतं. वाणी त्या ठिकाणी मनात मन बुद्धीमध्ये बुद्धी चित्तामध्ये चित्त असं हे एक त्या आत्मतत्वामध्ये लीन झालेलं असतं. म्हणून तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारे काहीही बोलता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे मग या अज्ञान असलेल्याचा म्हणजेच तिथे शून्य काही नाही याचा अर्थ शून्य. शून्य म्हणजे अज्ञान आणि मग त्या अज्ञानाचा त्या ठिकाणी मग त्याला पाहणारा सुद्धा म्हणजे ते जाणणारा सुद्धा कोणीतरी एक जण तिथे शिल्लक असतो आणि तोच जो काही आहे तोच आत्मा आहे. आणि मग तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग महाकारण देह जो काही आहे तर तो मी आहे हा विचार त्या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात. आणि मग हा विचार जो काही आहे तर तो विचार सुद्धा जोपर्यंत सुरू आहे म्हणजे विचार आहे म्हणजे शब्द आहे आणि शब्द आहे याचाच अर्थ तिथे आकाश नावाचं तत्व आहेच. कारण आकाशाचा शब्द हा गुण आहे आणि त्यामुळे मग हा महाकारण देह तो मी आहे ही जाणीव आहे आणि जोपर्यंत ती जाणीव शिल्लक आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या अनुभूती जी ज्याला म्हणतात तर ती अनुभूतीचा तिथे काय झालेला नाही तर स्पर्श झालेला नाही. हाच विचार जो आहे तो आणखीन एका दृष्टांताद्वारे खूप छान एका संतांनी समजावून सांगितला होता. ते असं म्हणाले की हा त्यांनी चार म्हणजे प्रायोगिक तत्वावरती त्यांनी तो विचार असा पटवून दिला होता की चार बाहुल्या आहेत आणि त्या चार बाहुल्यांमधली वरची जी बाहुली आहे तर ती वरची बाहुली ही आपल्याला दिसते आहे आणि त्याच्या आतमध्ये 3 बाहुल्या आहेत. त्याच्या आतमध्ये जो काही आहे तर एकात एक अशा त्या 4 बाहुल्या त्यांनी तो आणला होता तो त्या संतांनी आणि तो प्रयोग करून दाखवताना आता म्हणे मी वरची बाहुली काढली स्थूल असणारी जी बाहुली जी आपल्याला दिसतो हा स्थूल देह जो दिसतो तर ती वरची बाहुली काढली आणि वरची बाहुली काढल्यावरती मग त्याच्या आतमध्ये एक बाहुली होती पुन्हा आणखीन तर ती बाहुली आता वरचं जेव्हा स्थूल देह आपल्याला दिसतो तेव्हा आपल्याला सूक्ष्म देह जो काही आहे तो आपल्याला दिसत नाही पण तो आपल्याला जाणवतो. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी एकातनं एक अशा 4ही बाहुल्या काढल्या. चौथी बाहुली जी त्यांनी ठेवली होती ती चौथी बाहुली म्हणजे अगदी अक्षरशः झिरझिरीत अशा प्रकारचं काय म्हणतात त्याला तर वस्त्र म्हणा किंवा झिरझिरीत अशा प्रकारचं कापड म्हणा तर असं ते झिरझिरीत कापड होतं आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी एक लाईट लावलेला होता. आणि मग त्यांनी ते समजावून सांगताना सांगितलं की या 4 देहांचा अशा पद्धतीने हे 4 म्हणजे हे दृश्य आहेत आणि हे दृश्य जे काही आहेत तर हे दृश्य ओलांडलं की आतमध्ये त्याचा प्रकाशक या 4 बाहुल्यांचा प्रकाशक असणारा जो आत्मा म्हणजेच तिथे त्यांनी तो लाईट दाखवला होता बल्ब दाखवला होता एक आणि तो बल्ब म्हणजे आत्मा आहे आणि त्या 4 ज्या काही आहेत त्या
म्हणजे जेव्हा आपण त्या 4 देहांचा निराश करतो तेव्हा अशा पद्धतीने तो खुलासा त्यांनी केला होता. आणि तो बल्ब जो आहे तो वास्तविक पाहता आत्मा आहे, तो या 4ही देहांचा प्रकाशक आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू समर्थ सुद्धा या समासात आपल्याला या ठिकाणी दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे. तर हे जे काही दृश्य पदार्थ आपण पाहतो ते सगळे दृश्य पदार्थ जे आहेत ते त्याला आपण त्या ठिकाणी पाहत असतो आणि त्यामुळे ती काय असते तर ती माहिती असते. आणि शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. पण त्या शुद्ध स्वरूपाला जाणणं मग हे सुरुवातीला परोक्ष ज्ञानानेच हे सगळं काही जाणून घ्यावं लागतं. पण हे परोक्ष ज्ञान चांगल्या प्रकारे जर का आपण लक्षात घेतलं किंवा समजावून घेतलं तर या परोक्ष ज्ञानानेच हळूहळू मग तशा प्रकारची जागृती अवस्थेमध्ये जेव्हा ध्यान प्रक्रिया केली जाते, जी श्रीगुरु आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. आणि ती ध्यान प्रक्रिया करत असताना मग त्या ठिकाणी त्यांच्या कृपेने कधीतरी तो अनुभव येण्याची शक्यता असते किंवा येतो. तर हे जे काही आहे तर हे शुद्ध ज्ञान आहे आणि हे शुद्ध ज्ञानाचं समर्थांनी या समासात सांगितलेलं आहे. आणि त्यासाठीच ते असं म्हणतात की तत्वमसी महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे साधके. आणि म्हणून हे तत्वमसी जे काही महावाक्य आहे आणि त्याचं आपण आपल्यासाठी सोहम वगैरे अशा प्रकारची साधना करून घेतो. आणि मग तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, आणि मग त्याचं वाच्यार्थ काय किंवा त्याचा लक्षार्थ काय हे सगळं जाणून घेऊन त्या ठिकाणी मग वाच्यार्थाने ते कसं बाजूला करायचं आणि लक्षार्थाकडे आपण कसं लक्ष द्यायचं हा सगळा विचार समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी समर्थ असं सांगतात की तत् म्हणजे तत् म्हणजे ईश्वर आणि ईश्वराचाच लक्षार्थ जो काही आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि इकडे ब्रह्म म्हणजे वाच्यार्थाने जीव आहे आणि लक्षार्थाने मात्र कुटस्थ चैतन्य आहे. आणि म्हणून ते कुटस्थ चैतन्य याचा अर्थ आत्मा. आणि मग आत्मा आणि ब्रह्म याच्यामध्ये किंचित सुद्धा फरक नाही. अशा पद्धतीने तो सगळा विचार जो काही आहे तो सगळा विचार समर्थ या समासामध्ये विस्तृत पद्धतीने तुम्हाला समजावून सांगताहेत. आणि ते ज्ञान हे खरं आपल्याला आपलं स्वरूप असल्यामुळे समर्थांनी याच्यामध्ये खूप जागृत सुद्धा केलेलं आहे बरं का. आपल्याला समर्थ 71 नंतर 74 वगैरे या ओळ्यांमध्ये खूप आपल्याला जागृत करतात. आणि समर्थ म्हणतात की काकांनी सुद्धा दासबोध चिंतनिकेमध्ये त्याविषयी विचार मांडलेला आहे. आणि काका म्हणतात की शब्दरूपी ज्ञान ज्याला झालेलं आहे तो कदाचित आपल्याला शब्दज्ञान झालं त्यामुळे आपण सिद्ध झालो अशी समजण्याची त्याची शक्यता असते. आणि म्हणून जोपर्यंत ती अनुभूती प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष दृष्टी येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आणि शिवाय तो अनुभव पुन्हा पुन्हा दृढ व्हावा लागतो. आणि तरच तो दृढ आणि अपरिवर्तनीय. घटकेत मला जीवाय वाटतं, घटकेत मला मी आत्माय वाटतं, घटकेत देह वाटतो, देह म्हणजे मी असं जर का घटकेत वेगवेगळं वाटत राहिलं तर मात्र तो अनुभव नाही. आणि म्हणून मग तो अनुभव स्थिर केव्हा झालेला आहे तर तो त्या ठिकाणी तर असा भ्रम आपला होऊ नये याच्यासाठी अत्यंत सावध या ठिकाणी केलेला आहे. आणि अशी सावधानता बाळगूनच हा सगळा विचार जो काही आहे तो आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आणि तोच समर्थांनी या समासात सांगितलेला आहे. एवढं बोलून माझं चिंतन जे काही आहे ते मी थांबवते आणि समर्थांच्या चरणी ते चिंतन समर्पित करते आणि वाणीला विराम देते. खूपच छान मावशी. म्हणजे पूर्ण समासाचं गांभीर्य काय आहे ते आत्ता ऐकल्यावर कळलं. म्हणजे केवढा वाईड स्पेक्ट्रम आहे हे सगळं समजून घेण्यासाठी की मी श्रोता मला वाटत असते, मी वक्ता मला वाटत असते, मी कधी मावशी असते, मी कधी आत्या असते. पण हे सगळं मी असताना मी नित्य नसते. आणि माझं नित्य स्वरूप म्हणजे नक्की काय आहे ते स्थिर असतं, जे कधी हलत नाही, ते कायम नित्य असतं. सर्व अवस्थांमध्ये ते तसंच अबाधित असतं. असं खूप छान हे सगळं आपण समजून घेतो आहोत. मी अलकाताईंना पण विनंती करते की त्यांनी या समासावर प्रकाश टाकावा. जय जय रघुवीर समर्थ. बरंच काही चिंतन झालेलं आहे.
समास नक्कीच अवघड आहे, मला कल्पना आहे. पूर्ण वेदांताचाच विचार इथे आहे. आणि एक नक्की आहे की समर्थाने जो दासबोध लिहिलेला आहे, त्या दासबोधामध्ये समर्थ पहिल्यांदाच म्हणतायत की मला कोणती काय सांगायचं आहे, मला भक्ती सांगायची आहे. आणि त्याचबरोबर ज्ञान. समर्थ ज्ञानोत्तर भक्ती सांगणारे संत आहे. वेदांत हा त्यांचा प्राण आहे. आणि वेदांत हा जर त्यांचा प्राण असेल तर त्या वेदांताचा प्राण कोणता असेल तर आत्मा हा त्याचा प्राण आहे, ब्रह्म हा त्याचा प्राण आहे. आणि ते सगळं स्वरूप समर्थ आपल्याला या ठिकाणी देत आहे. अत्यंत महत्त्वाचा असणारा समास आहे. कदाचित मी विनंती करीन की आज जरी 10-15 मिनिटात नाही सांगू शकलो तरी पुढच्या वेळेला कदाचित आणखीन हाच समास थोडा चिंतनाला घ्यावा. कारण जर संकल्पना स्पष्ट नसतील तर नाही साधना करता येणार. नुसतं आत्मा ब्रह्म हे बोलून नाही चालणार आपल्याला. हे समर्थांनी सगळं समजावून सांगितलेलं आहे आणि ते आपण समजून घेऊया. आणि त्यासाठी पहिल्यांदा सुभदाताईंनी जो विषय मांडला, त्या योगमार्गातल्या उत्तम जाणकार आहेत, मला निर्विवाद माहिती आहे. तो त्यांचा मार्ग आहे किंवा त्यांची ती साधना आहे आणि ती त्यांनी इथे जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण गंमत अशी आहे की या दोन समांतर रेषा आहेत. पतंजलींचे योगसूत्र किंवा योगमार्ग जो आहे ना, तो योगमार्गामध्ये योगी हा कायम आपली बुद्धी ही आत्मस्वरूपापासून वेगळी ठेवतो आणि साधना करतो. कारण ती जर आत्मस्वरूपामध्ये विलीन झाली तर अद्वैताची अनुभूती आहे. योगी कधीच ती आत्मस्वरूपात विलीन करत नाही. आणि त्यामुळे योगमार्गाची साधना, पतंजली योगाची जी साधना आहे ती या मार्गाने जाते. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गंगापुत्रांची कथा फार सुंदर येते. ज्या वेळेला भीष्मानी देह सोडला त्यावेळेला ते कृष्णाला म्हणतायत, मला मृत्यूशय्येवरती झोपलेत आणि म्हणतायत मला विवाह करायचा आहे. सगळ्यांना नवल वाटलं, इतका म्हातारा माणूस आहे, आता विवाह कोणाशी करायचा आहे. फक्त श्रीकृष्णाला कळलं होतं, कारण महान योगी होते आणि योगी असल्यामुळे बुद्धी आत्मस्वरूपापासून जाणीवपूर्वक वेगळी ठेवतो त्याला योगी म्हणतात. आणि जो बुद्धी आत्मस्वरूपात विलीन करतो त्याला अद्वैत तत्वज्ञानाची अनुभूती येते. त्यामुळे इथे दोन मार्ग वेगळे भिन्न आहेत. तुम्हाला शुभदाते माहिती असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सांगते. आता थोडे थोडे तुम्ही जे काही विचार सांगितलेत ना, त्या अद्वैत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा साधनेतून काय आपल्याला करायचंय ते बघू आपण. मुख्य देव जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा तो आत्मा किंवा ब्रह्म हाच आहे. ईश्वर मायेच्या प्रांतामध्ये येणार आहे आणि त्यामुळे मुख्य देव हा ब्रह्म किंवा आत्मा, शुद्ध तत्वज्ञान, सच्चिदानंद स्वरूप हेच आहे. प्रकृती आणि पुरुष हा जो विचार तो सांख्यांचा सांगितला तो वेदांताला जवळच आहे. पण तरीही वेदांतामध्ये उत्तर मीमांसा जी आहे ते उत्तर मीमांसेचं थोडं तत्वज्ञान वेगळं आहे. त्याचा आपण आत्ता तत्वज्ञानाचा विचार करूया नको. आणखीन एक जे तुम्ही म्हणालात की पंचीकरणातून अंतःकरण निर्माण झालं होतं. पंचीकरणातून अंतःकरण नाही. पंचीकरण याचा अर्थ पंचमहाभूत विशिष्ट प्रमाणात एकत्र होऊन विश्वाची निर्मिती होते. या संपूर्ण विश्वामध्ये जड चेतन जे आहे ते पंचीकरणातून निर्माण होतं. पण अंतःकरण हे अपंचीकृत म्हणजे शुद्ध जी पंचमहाभूत आहेत त्या शुद्ध तत्वाने बनलेली आहेत. त्यात पंचीकरण नाही आणि म्हणूनच ती अत्यंतिक सूक्ष्म आहेत. आणि ती सूक्ष्म असल्यामुळे ती त्यांचं सामर्थ्यही प्रत्येकाचं विलक्षण आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, अंतःकरण हे अपंचीकृत आहे. तुमचा एक मुद्दा फार सुंदर होता. तुर्य अवस्था ही उंबरठा आहे, निर्विवाद आहे. नामसाधनेमध्ये पण आपण उंबरठा म्हणतो. अप्रतिम सुंदर विचार आहे तो. तुर्यावस्थेतूनच आपल्याला एकतर दृश्यामध्ये येता येतं किंवा आपल्याला पलीकडे असणाऱ्या जे परेहून परता असं जे तत्व आहे तिथे जाता येतं. आणि ती तुर्यावस्था उंबरठा हा अतिशय सुंदर विचार होता. महावाक्य मंत्र असं म्हटलंय तुम्ही. महावाक्य ह्याचं चिंतन आहे, ते मंत्र आहेत. मंत्र याचा अर्थ ज्याचं मनन केलं असता तरलं जातं त्याला मंत्र म्हणतात. आपण मंत्र म्हणतो, एखादा जप म्हणतो, पण महावाक्याचा जप नाही करत आणि म्हणून त्याला मंत्र नाही म्हणता येणार. त्याला सूक्ष्म मंत्र मनन करणं. मंत्र या शब्दाचा एक अर्थ असा आहे, म म्हणजे मन आणि त्रायते. ज्या शब्दाचं अर्थाचं चिंतन केल्यामुळे बुद्धीतले सगळे विचार आणि विकार दूर सारले जातात. कसे सारले जातात तर एखादी पॅसेंजर गाडी जशी सायडिंगला जाते आणि एक्सप्रेस गाडी पुढे निघून जाते, तसे आपल्या अंतःकरणातले विकार आणि विचार सायडिंगला टाकण्याचं जे सामर्थ्य ज्या शब्दांमध्ये असतं त्याला मंत्र म्हणतात.
ते शब्द आपल्याला कसे तारतात, तर ते आत्मस्वरूपाकडे नेऊन तारतात. मग आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी या मंत्राचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर ते विचार, आणि म्हणून समर्थांचे शेवटचे जे 10 श्लोक आहेत, ऐसी ही विचारांची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. विचार ही फार मोठी साधना आहे. माधुरीताईने आत्ता खूप छान विषय मांडला. महावाक्य उपदेश भला, त्याचा जप नाही आहे, त्यामुळे त्याचा जप नाही आहे, त्याचं चिंतन आहे. आणि म्हणून पंचमहाभूत म्हणजे काय आहेत, पंचमहाभूतांचा निरास काय, हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. आत्मनिवेदन भक्तीचं तुम्ही खूप सुंदर सांगितलं की या ठिकाणी समर्थ आपल्याला आत्मनिवेदन भक्ती सांगताय. पण आत्मनिवेदन भक्ती जेव्हा समर्थ सांगतायत ना, तिथेच समर्थांनी अजातवाद मांडलाय बरं का, की इथे काहीच नाहीये. म्हणजे कसं तत्वज्ञान मांडतंय बघा, की लक्षात येईल की एकीकडे समर्थ आपल्याला साधना सांगतायत आणि साधना सांगता सांगता तत्वज्ञानाचा विचारही त्या ठिकाणी ते आपल्याला सांगतायत. आणि आणखीन एक तुम्ही मुद्दा मांडलात की रामकृष्ण परमहंसांची कथा अप्रतिम सुंदर सांगितली. आणि विवेकानंदांचा जेव्हा साधनेचा उल्लेख केला तेव्हा असं म्हणालात की योगमार्ग आणि राजमार्ग. मी योगमार्गातून ते राजमार्गामध्ये गेले असं नाहीये. राजयोग हा वेगळा आहे, योगमार्ग त्याला अनुकूल आहे. पण राजयोगाची साधना म्हणजे काय आहे, ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय जर जाणीवपूर्वक वाचलात तर लक्षात येईल तुम्हाला. अतिशय ह्याचा चांगला उपयोग होईल. योग म्हणजे पतंजली योग मार्ग आहे त्याच्यासाठी, ज्याच्यामध्ये 4 देह सोलायचे आणि 4 देह सोडणे, आणि 4 देह सोडल्यानंतर जे काही शिल्लकच राहत नाही तिकडे, ही जी साधना आहे त्याला राजयोग म्हटलेलं आहे. आणि मग ते सोलताना त्याचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सांगणं हा राजयोग आहे. म्हणून ही पूर्ण वैचारिक साधना आहे. हा राजयोग जाणण्यासाठी परमपूज्य मंदाते एक खूप छान, किंवा मुळे शास्त्री एक छान सिद्धांत सांगतात. तो लक्षात ठेवू आपण की अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी आपण कोरून ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे जीव कोण आहे, जीवाचं ब्रह्मत्व. जीव ब्रह्मच आहे, जीव आत्माच आहे. दुसरं म्हणजे मायेचं मिथ्यत्व. या ब्रह्माशिवाय, शाश्वताशिवाय जे जे काही आहे, जे दृश्य आहे ते सगळं कसं आहे, तर ते मिथ्यत्व आहे. म्हणजे ते पांचभौतिक आहे, ते कदाचित जड असेल किंवा कदाचित चेतन असेल. म्हणजे साध्या भाषेमध्ये सजीव निर्जीव असेल. पण जे सजीव आणि निर्जीव आहे त्याचं मिथ्यत्व आहे. म्हणजे ते परिवर्तनीय आहे, त्याच्यात बदल होणार आहे. ते यदृष्टम तदनुष्टम, नाहीसं होणारं आहे. आणि म्हणून त्याचं मिथ्यत्व जाणणं आहे. म्हणून मायेचं मिथ्यत्व, ब्रह्माचं सत्यत्व. ब्रह्म त्रिकाला बाधित सत्यच आहे. आणि जर त्रिकाला बाधित ब्रह्म सत्य असेल तर जीवाचं ब्रह्मत्व, जीवही ब्रह्मच आहे. आणि म्हणून जीव ब्रह्म आहे याची अनुभूती घेण्यासाठी समर्थांनी आपल्याला हा समाज सांगितलेला आहे. तुम्ही जे जे काही विचार मांडलेत त्याच्यावरतून हा फक्त विचार मांडते. आणि आता मी 10ला 2 मिनटं आहेत. मला वाटतं शमिका 1-5 मिनटं मी घेते आणि त्यानंतर हा विषय जर अर्धवट राहिला तर अगदी मी विनंती करते की पुन्हा परत घेऊया आपण, कारण हा विषय समजून घेण्यासारखा आहे. हा साधनेचा विषय आहे, हा बोलण्याचा विषय नाही. कारण ह्या ध्यान प्रक्रिया आहेत. समर्थ प्रत्येक ठिकाणी आपल्याला ध्यान सांगतायत. जसं वेदांताची समग्र जाण देणारा हा समास आहे, ज्याच्यामध्ये समर्थ म्हणतात पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आता मीच मला पाहणं, यातला मीच म्हणजे पाहावे आपणासी, हा पहिला जो आपणासी आहे तो साधक आहे. दुसरा जो आपण आहे तो साध्य आहे. आणि पाहणं जी आहे ती काय आहे, तर ती साधना आहे. जीवरूप मेनी कुटस्थाला पाहणं, आत्मस्वरूपाला पाहणं, त्याला जाणणं ही साधना आहे. आणि मग यासाठी समर्थ पहिल्यांदा मुख्य देव म्हणजे काय, दृश्याचा पसारा दूर करायला सांगतात. आणि दृश्याचा पसारा दूर करणं म्हणजेच दृश्याचं मिथ्यत्व जाणणं. जे जे दृश्य आहे त्या दृश्यामध्ये पहिलं माझं शरीर आहे, मग माझ्या आजूबाजूचं आहेत, माझं घर आहे, माझे कपडे आहेत, माझं लत्ते आहेत, माझं धन आहे, माझे दागिने आहेत. हे सगळं काय आहे, हे मिथ्या आहे. मग यातलं मिथ्यत्व जाणणं जे आहे, हा दृश्याचा पसारा आपल्याला दूर करायचा आहे सांगितलेलं आहे. आणि मग असा दृश्याचा पंचभूताचा पसारा जाणणं हा माईक आहे. हा निश्चय झाला ना की द्वैताचा निरासच होतो. समर्थ म्हणतात किती सुंदर सांगितलंय पहा बरं. जसं
अंधकार निघून गेल्यानंतर प्रकाश येणारच आहे, वेगळं काही करायचीच गरज नाही. अगदी त्याप्रमाणे द्वैताचा पसारा जाणला, माईकातलं माईकत्व जाणलं, की मग त्या द्वैताचा निराशच झाला ना. आता द्वैत शिल्लकच कुठे राहिलं? कारण द्वैत जाणणारा, द्वैत दूर सारणारा कोण आहे? तो सारणारा जो जीव आहे, तो त्याचे स्वतःचं जे स्वरूप आहे ते ज्ञानस्वरूपच आहे. आणि ज्ञानस्वरूप तो ज्ञानाच्या साह्याने ते सगळं बाजूला सारतो. मग राहिलं काय शिल्लक? फक्त ज्ञानस्वरूपच तिथे शिल्लक राहिलं. आणि असा विचार करत करत समर्थ आपल्याला सूक्ष्माकडे घेऊन जात आहेत. आणि मग ते म्हणतात ज्ञानस्वरूप असं प्रत्येक जीवाचं स्वरूप आहे. आपल्या सगळ्यांना विलक्षण ओढ कसली आहे तर ती ज्ञानाची आहे. ज्ञान अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. आणि म्हणून समर्थ शब्द वापरतायत, परे होनी परता. सगळ्याच्या पलीकडे, या चारही देहांच्या पलीकडे आपल्याला हळूहळू जायचंय. आणि जर जायचं असेल तर मग काय केलं पाहिजे? मग आपल्या कोणत्या किती जीवाच्या किती अवस्था आहेत त्या माहिती आहेत का मला? त्या अवस्थांमध्ये नेमकं काय घडतं? समर्थांनी सर्वसाक्षी अवस्था तुर्यावस्था जाणली. पण या तुर्यावस्थेमध्ये मी एका क्षणात जाऊ शकते का? पहिल्यांदा मला माझी जागृत अवस्था म्हणजे काय ती कळली पाहिजे. की जी जागृत अवस्थेमध्ये की माझी सगळी जी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, अंतःकरणाचे 4 पदर, ही 14च्या 14 इंद्रिय बहिर्मुख आहेत. ती जागृत अवस्था आहे. ही 14च्या 14 आत्मस्वरूपामध्ये लीन झालेली असणं ही सुषुप्ती दशा आहे. ही सुषुप्ती अवस्था आहे. तिथे गाढ अज्ञान आहे. पण गाढ अज्ञान असलं तरी ती सुखाची अनुभूती आहे. आणि मग सुखाची अनुभूती घेणारं एक तत्व त्या ठिकाणी सूक्ष्म जाग आहे. मग ते तत्व कोणतं आहे? मग जागृतीमध्ये 14 इंद्रिय बहिर्मुख आहेत. सुषुप्तीमध्ये 14च्या 14 इंद्रिय जी आहेत ती अंतर्मुख, याचा अर्थ आत्मस्वरूपात लीन झालेली आहेत. आणि स्वप्नावस्थेमध्ये 13 तत्व लीन आहेत. आणि मन जे आहे ते अर्धवट जाग आहे. आणि असं अर्धवट जाग असणारं मन एक गंधर्व सृष्टी निर्माण करतं आणि ते सगळं आपल्याला दाखवतं. समर्थांनी त्याला गंधर्व सृष्टीच म्हटलंय. म्हणजे परमपूज्य मंदाते आणि डॉक्टर काका एक सुंदर विचार सांगतात. ते असं म्हणतात, एक साधा जीव आहे, त्याच्याजवळ काहीही मटेरियल नाही, तरी सुद्धा तो एक गंधर्व सृष्टी निर्माण करतो. कशाच्या आधारावरती करतो? काही मटेरियल नाही, रॉ मटेरियल आहे का ती स्वप्नसृष्टी निर्माण करण्याचं? तिथेच आपण काय बघतो? तिथे डोंगर बघतो, तिथे देव बघतो, तिथे झाडं बघतो, तिथे नद्या बघतो, तिथे सागर बघतो. कशाच्या आधाराने हे सगळं केलं? काही नाहीये. काही नसलं तरी सुद्धा एक गंधर्वसृष्टी निर्माण करण्याचं जर जीवाचं सामर्थ्य असेल तर त्या परमात्म्याचं काही नसताना विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य किती असेल? थोडा विचार केला तर लक्षात येईल की काय अवस्था आहे. अत्यंत कशी आहे ती? त्याही ठिकाणी आपल्याला भोग घडणाराच आहे. 19 भोग त्याही ठिकाणी घडणार आहेत. कारण ती सगळी इंद्रिय तिथे आपल्याला वाटते ते अंतर्मुख आहेत, पण ती भोग देणारीच आहेत. पण ती स्वप्नावस्था आहे. आणि ही कशी आहे? तर ही तर पूर्ण भासमानच आहे, प्रातिभासिक सत्ताच म्हटलंय त्याला. आणि मग त्यानंतर तुर्यावस्था ही ज्ञानावस्था आहे. या ठिकाणी साधक जो आहे तो ध्यानाला बसलेला आहे. मग ध्यानाला बसल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी पहिल्यांदा स्वतःला सोलायचंय. आता ह्या अवस्थेंचा विचार करताना समर्थ आपल्याला पुन्हा सांगताय की ह्या प्रत्येक अवस्था, आता आपल्याला 4ही अवस्थांचा अनुभव आहे. माझं स्वप्न मलाच कळतं, माझ्या स्वप्नांचा अनुभव मला दुसऱ्याला देता येत नाही. जागृतीमध्ये मी काय पाहिलं? जे मला दिसतं ते प्रत्येकाला दिसतं असं नाही. मला किती गाढ झोप लागली माझ्याशिवाय कळत नाही. आणि माझं खरंच ध्यान लागलं का हेही माझ्याशिवाय मला कोणाला कळत नाही. याचा अर्थ या प्रत्येक अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी व्यतिरेक आहे. पण माझा, मीचा, शुद्ध ज्ञानाचा, आत्म्याचा, कुटस्थाचा, ब्रह्मतत्वाचा सर्व अवस्थांमध्ये अन्वय आहे. सगळीकडे तो मी आहे. पण एक अवस्था दुसऱ्यामध्ये नाहीये. स्वप्नामध्ये भूक लागली आणि किंवा मला आत्ता जागृतीत भूक लागली, मी स्वप्नामध्ये पाणी पिन किंवा स्वप्नामध्ये जेवीन, नाही चालणार. स्वप्नामध्ये शिक्षा मिळाली, जागे आल्याबरोबर शिक्षा संपली. ही सगळं समर्थ आपल्याला या सगळ्या गोष्टी विचार करायला सांगतायत. जर ही तुर्या ही ज्ञानाची अवस्था असेल तर तुर्या
ह्या अवस्थेपर्यंत जायचं असेल, सर्व साक्षी अवस्था तुर्या, तर मुळामध्ये या तुर्यावस्थेमध्ये मला काय काय किती अवस्था बाजूला सारायच्या आहेत. आणि इतकं सगळं बाजूला सरलं तरी सुद्धा ते द्वैत असं समर्थ सांगतायत. कारण तुर्यावस्थेमध्ये जेव्हा एखादा साधक बसलेला आहे तेव्हा तो सोहमचं चिंतन करतो, सोहमचा जप नाही. कारण समर्थ म्हणतात महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जपू नाही बोलला, तेथ विचाराची केला पाहिजे साधके. हा सहा परमात्मा ब्रह्म कसं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, सत्यम अनंतम ब्रह्म. मग ते सत्य आहे, ते अनंत आहे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते निरामय आहे, ते निश्चल आहे. हे जे चिंतन आहे कशाच्या साह्याने करायचंय, तर वृत्तीच्या साह्याने करायचंय. आणि जर त्या ब्रह्माचं चिंतन जर साधक ध्यानावस्थेमध्ये डोळे मिटून करत असेल तर ब्रह्माचं चिंतन करताना ती जी तुर्यावस्था आहे ते ब्रह्मचिंतन करत असल्यामुळे त्याला तुर्यावस्था ज्ञानावस्था म्हटलेली आहे. पण ती द्वैतच आहे. कारण अहम हा सहाचं चिंतन करतो किंवा परमात्मा म्हणणारा तिथे मी शिल्लकच आहे. इतकी सूक्ष्म अवस्था आहे. आता ही पुढे ओलांडून जायचंय आपल्याला. आणि मग ही ओलांडून जाण्यासाठी मग आपल्याला सद्गुरू काय करतात, तर सद्गुरू आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात. मग आता महावाक्याचा उपदेश असेल तर ती 4 महावाक्य दिलेली आहेत. मग त्या 4 महावाक्यांच्या साह्याने ही 4ही महावाक्य कशासाठी, कारण ती 4ही महावाक्य जीव ब्रह्मैक्य सुचवणारी आहेत. आपल्याला या समासातून काय शिकायचं आहे, जीव ब्रह्मैक्य. जीवच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, मी देहा इतका शांत नाही, मी देह नाही, मी देही आहे, मी शरीर नाही, मी शरीरी आहे, मी दृश्य नाही, दर्शन नाही, मी द्रष्टा आहे, मी ध्यान नाही, मी ध्याता आहे. आता हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय. आता त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी जे संत आपल्याला बोध करतात ती कोणती आहेत, तर जीवब्रह्मैक्य सांगणारी 4 महावाक्य आहेत. आणि मग ती 4 वाक्यांमध्ये सुद्धा खूप छान संगती आहे बरं का. एक प्रथम पुरुषी आहे, एक द्वितीय पुरुषी आहे, एक तृतीय पुरुषी आहे आणि एक घोषवाक्य आहे. प्रथम पुरुषी म्हणजे का आपण स्वतःला लावून घ्यायचंय. द्वितीय पुरुषी म्हणजे सद्गुरू शिष्याला बोध करतात आणि ते असं म्हणतात तत्वमसी, अरे बाबा ते तत्व तू आहेस, तो परमात्मा ते ब्रह्म तू आहेस, असं ते सांगतात. ते द्वितीय पुरुषी आहे. मग आता शिष्याने, आपण बघा शाळेत आपण पहिल्यांदा जेव्हा शाळेत गेलो तेव्हा टीचरने विचारलं व्हॉट इज युअर नेम, ते पोर पण म्हणतं व्हॉट इज युअर नेम. तसं नाही चालत. जेव्हा त्याला कळतं तेव्हा ते बदलतो आणि तो म्हणतो माय नेम इज. आता तसं तत्वमसी असं त्यांनी सांगितलं, मी तत्वमसी नाही म्हणायचंय. मग मी आता त्याचा बदल करून घेऊन पहिल्यांदा मी काय म्हणायचंय, आता मला त्याचा बदल करून घेताना मला असं म्हणावं लागेल की काय आहे, तर पहिल्यांदा प्रज्ञानम ब्रह्म, ही माझी बुद्धी जी आहे ती काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि मग त्यानंतर हळूहळू ते आत्मस्वरूप माझ्या जवळ येईल. म्हणून मग ते तृतीय पुरुषी झालं. मग प्रथम पुरुषी जेव्हा साधना करतो तेव्हा अयम आत्मा ब्रह्म, आता हा आत्मा माझ्यापाशी आहे, माझ्या आत आहे, हे मला शब्दज्ञानाने कळलं. आणि मग त्यासाठी बसून चिंतन करता करता आता खरंच बरं का ज्ञानस्वरूप आत्मा आत आहे असं पटायला लागतं. मग इथे काय केले, प्रथम पुरुषी साधना केली आणि परिणामी जेव्हा अनुभव येतो तेव्हा घोषवाक्य आहे. आणि जेव्हा घोषवाक्य आहे तेव्हा मग त्याला कळतं की अरे मीच ब्रह्म आहे, आता कुठचा हा आत्मा जवळचा नाहीये, ते माझंच स्वरूप आहे आणि तेच मी आहे. आणि म्हणून ते घोषवाक्य अनुभव वाक्य. ह्या 4 महावाक्याच्या साह्याने आपल्याला माझं जे स्वरूप आहे ते बघायचंय. आणि म्हणून पुन्हा पहिल्या आपण ओवीकडे जाऊया की पाहावे आपण असे आपण, मीच मला बघणं, जसं आरशात मी मला पाहायचंय, आरशामध्ये मी माझं मुख आरशात बघते तेव्हा मला प्रतिबिंब दिसतं. अगदी त्याचप्रमाणे जीव हा प्रतिबिंब आहे. याच प्रतिबिंबाच्या आतमध्ये बिंबरूप आत्मस्वरूप आहे. याच आत्म्याचा प्रतिबिंब ज्या बुद्धीमध्ये पडलेला आहे तो चिदाभास, तो जीव. आणि म्हणून बिंब म्हणजे काय, प्रतिबिंब म्हणजे काय.
मी कोणाला कसं बघायचंय, हे बघताना मधले कोणाला बाजूला घालायचंय, माझी उपाधी कोणती आहे, हा सगळा विचार समर्थ आपल्याला इथे समजावतायत. मला वाटतं बराच वेळ झालाय, मी आजचं माझं इथे थांबवते आणि मी माधुरीताईलाही विनंती करते की आपण हा समाज जरा थोडा पुढे अजून थोडा घेऊन जाऊया. कारण तो असा 10 मिनिटात संपवण्यासारखा नाहीये. अत्यंत छान रे. बैठकीची साधनं आहे ती. आणि बैठकीची साधनं असेल तर मी ध्यानाला बसल्यावरती काय करायचंय हे मला नक्की कळलं पाहिजे. आणि हे नाही कळलं तर फार अवघड आहे. आणि त्यासाठी समजून घेऊया आपण. चालेल का? हो माधुरी मावशी, चालणारच आहे बहुतेक, नक्कीच. पण आम्हालाही ऐकायचं कारण हो. स्मिताताई हात वरती हो, करतायत. घेऊया. भागवत हो. स्मिता ते भागवत हात वरती करतायत बघ जरा. हो चालेल चालेल. बर, शमिका ताई एकच मिनिट फक्त बोलू. हो हो चालेल ना, नक्की. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं माधुरीताई आणि अलकाताई की हे सगळं आपण तत्व झाडाशी पण जोडू शकतो ना. आज सगळं हो, झालं तत्व झाडाशी जोडायचंच आहे ना. हा 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 ठीक आहे. तेवढंच मला शेवटी विचारायचं. समर्थांचं तिकडे आहेच ना तत्व झाडा. कारण मला सोलायचंय ना स्वतःला. हा 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 मला स्वतःला सोलायचंय तर ते काय सोलायचं, तर ध्यानामध्ये हेच करायचंय आपल्याला. ऍक्च्युअली ही ध्यान प्रक्रिया, या सगळ्या ध्यानाच्या प्रक्रिया समर्थ इथे आपल्याला सांगताय. हा 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 चालेल. तत्वांनाच बाजूला करायचं आहे ना. तत्व झाडा म्हणजे काय, झाडून टाकायचे आहेत तत्व. हा, तर ते तत्व म्हणजे त्या ठिकाणी कसे नाशिवंत आहेत हे कळून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं. म्हणजे तो तत्व झाडाच करायचा आहे. ते सगळे स्थूल देहाचे घटक, सूक्ष्म देहाचे घटक हे जे काही आहेत, तर ते सगळे तत्व बाजूला करत 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 मूळ तत्वाकडे जायचं आहे. पुढे जाय. हो ठीक आहे. चल. हो, आणि परत अन्वय व्यतिरिकामुळे पण आपल्याला नक्की झाडायचं काय आणि शिल्लक काय राहतं तेही खूप छान कळलं. इव्हन 4 देह, 4 अवस्था ज्या आहेत त्या कळल्या. म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकरण हे जर जेव्हा देह असतात तेव्हा त्यांची अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय किंवा तुर्या ही पण छान कळली. ओरल छान अभ्यास झाल्याने खरंच पाहावे आपण असे आपण हे पण आता ते साध्य आहे, साधन आहे साधकासाठी, हे पण नव्यानेच कळलं. म्हणजे खूप काही या समासामध्ये जाणण्यासारखंच आहे. तर अलकाताईने सांगितल्यासारखं आपण पुढच्या वेळेला पण आधी थोडंफार यावर चिंतन करूया आणि मग पुढच्या समासाकडे आपण वळूया. आता मात्र इकडेच थांबूया. मी मृणालला विनंती करते की तिने शेवटचा श्लोक घ्यावा. हो, घेते. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनास मुक्त करोनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमस्कार दोन्ही आचार्यांना, नमस्कार. रघुवीर समर्थ.